नमस्कार. चला आज भारतीय संविधानातल्या एका छोट्याशा पण खूपच महत्वाच्या कलमाबद्दल बोलूया. हे आहे अनुच्छेद 78. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यातला हा एक महत्वाचा कम्युनिकेशन ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. चला बघूया यात नेमकं काय आहे. एक प्रश्न नेहमी पडतो नाही का, की राष्ट्रपती तर देशाचे नॉमिनल हेड म्हणजे नाममात्र प्रमुख आहेत. मग सरकार जे काही करतंय, जे निर्णय घेतंय, ते सगळं त्यांना खरंच माहीत असतं का, की ते फक्त सही करण्यापुरतेच आहेत? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आणि सरळ आहे. होय, त्यांना सगळं माहीत असतं. आणि हे शक्य होतं फक्त आणि फक्त अनुच्छेद 78 मुळे. हाच तो नियम आहे जो हे पक्क करतो की राष्ट्रपतींपर्यंत सरकारची सगळी माहिती पोहोचलीच पाहिजे. पण हा नियम बनवायची गरजच का पडली असेल, याचं मूळ सापडतं आपल्याला इतिहासात, म्हणजे अगदी भारताच्या सुरुवातीच्या काळात. गोष्ट आहे 1950च्या दशकातली. आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून तीव्र मतभेद होते. म्हणजे हिंदू कोड बिल असो किंवा भारत-पाकिस्तान संबंध, दोघांची मतं पूर्णपणे वेगळी होती. पण देश तर चालवायचा होता. आणि बरोबर इथेच पिक्चरमध्ये येतो अनुच्छेद 78. भलेही दोघांमध्ये कितीही मतभेद असोत, या कलमामुळे पंतप्रधानांना राष्ट्रपतींना सगळी माहिती देणं बंधनकारक होतं. हा संवाद गरजेचा होता, कारण लोकशाहीमध्ये जी चेक्स अँड बॅलन्सेसची सिस्टम असते ना, म्हणजे सत्तेचं संतुलन, ते असंच काम करतं. चला मग आता या कलमामध्ये नेमकं आहे तरी काय ते बघूया. बेसिकली यात पंतप्रधानांची 3 मुख्य कर्तव्य सांगितली आहेत. पहिलं, सगळ्यात महत्त्वाचं, कॅबिनेटने जे काही प्रशासकीय निर्णय घेतले आहेत ते राष्ट्रपतींना कळवणं. दुसरं म्हणजे जे काही नवीन कायदे किंवा विधेयकं आणायचा विचार आहे त्या प्रस्तावांबद्दलही त्यांना माहिती देणं. आणि तिसरं, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर राष्ट्रपतींनी कोणतीही माहिती मागवली तर ती देणं पंतप्रधानांना बंधनकारक आहे. आणि यात एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट आहे. समजा एखाद्या मंत्र्याने स्वतःच्या पातळीवर एखादा निर्णय घेतला, पण त्यावर पूर्ण मंत्रिमंडळाने चर्चा केलेली नाही. अशा वेळी राष्ट्रपती पंतप्रधानांना सांगू शकतात की अहो, हा विषय जरा पूर्ण मंत्रिमंडळासमोर चर्चेला ठेवा. यालाच म्हणतात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजेच सामूहिक जबाबदारी. ओके, हे सगळं तर ठीक आहे, पण या सगळ्याचा अर्थ काय, हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर 2 शब्दांत आहे: पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी. हे लोकशाहीचे 2 सर्वात महत्त्वाचे खांब आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही आयडिया आपण ब्रिटनकडून घेतली आहे. तिथे पंतप्रधान दर आठवड्याला राजा किंवा राणीला भेटून सरकार काय करतंय याची माहिती देतात. पण एक मोठा फरक आहे. ब्रिटनमध्ये ही फक्त एक परंपरा आहे, अलिखित नियम. तर आपल्याकडे भारतात अनुच्छेद 78 हे एक लिखित घटनात्मक कर्तव्य आहे. यातून सुटका नाही. 1981 मध्ये तर सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की सरकारने माहिती लपवणं हे लोकशाहीसाठी खूप धोकादायक आहे. आणि अनुच्छेद 78 बरोबर याच गोष्टीला, याच पारदर्शकतेला बळ देतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय लक्षात ठेवायचं आहे, याचा सारांश काय निघतो? तर मग ह्या सगळ्याचा सारांश काय? गोष्ट अगदी सरळ आहे. 1. अनुच्छेद 78 हे एक बंधनकारक कर्तव्य आहे, ऑप्शन नाही. दुसरं, पंतप्रधानांना राष्ट्रपतींना सतत माहिती देत राहावीच लागते. मग ते मंत्रिमंडळाचे निर्णय असोत, कायद्यांचे प्रस्ताव असोत किंवा राष्ट्रपतींनी विचारलेली कोणतीही माहिती असो. हीच प्रक्रिया आपल्या लोकशाहीतील चेक्स अँड बॅलन्सेसचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि यामुळेच देशाच्या सर्वोच्च स्तरावर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकून राहतं. आणि हीच तर आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की देशाचा जो प्रमुख आहे त्याला सरकार काय करते हे माहीत असलंच पाहिजे. हेच तर लोकशाहीचं वचन आहे जे आपलं संविधान अनुच्छेद 78 द्वारे पूर्ण करतं.